घरातली एवढी कामं माझी पेंडिंग होती ना, तरीसुद्धा मी निवांत गॅलरीमध्ये पाऊस एन्जॉय करत थांबले होते. म्हणलं की आता चला पटकन आवरून घेऊयात, खूप वेळ थांबले होते. मग गावाला जायचं होतं, तेच काय न्यायचंय बघत होते. चहा बनवून ठेवला होता ह्यांच्यासाठी, हे अजून आले नाहीत. म्हणलं की ह्यांना गरम करून देऊयात आल्यावर आता हेच. मग दूध वगैरे तापत ठेवलं आणि म्हणलं तोपर्यंत कपडे वगैरे वॉश करून घेऊयात. कारण की गावी नेऊन वॉश करण्यापेक्षा आहे ना, इथेच मी वाळवत टाकून जाऊ शकते. कारण की सुट्टी असली की आम्ही गावाकडे जातो. मग कपडे वगैरे सगळे वॉशिंगला टाकले. तोपर्यंत म्हणलं की आपली भांडी होतील, जास्त काही नव्हती पण डबे वगैरे असतात ते सगळे वॉश करायला घेतले होते. आणि तोपर्यंत हे पण आले. म्हणलं की आता चहा तर बनवलेलाच आहे, मग आता तोच त्यांना गरम करून देणार होते. सारखं सारखं बनवायला ना खूप जास्त कंटाळा येतो. आणि ह्या पावसाळ्यात तर आहे ना आपल्याला सारखा चहा प्यावासा वाटतो. त्यामुळे आमच्या घरी आहे ना सारखा चहा होतच असतो. थोड्या थोड्या वेळाला आमच्या घरी कोण ना कोणतरी मागतच असतं. आणि आम्ही दोघं असतो, पण सासरी गेल्यावर तर आमचं खूप चहा होतो. खरं तर हे मला आज म्हणत होते की चहा बरोबर गरम गरम कांदा भजी बनव, पण मी म्हणलं की आता मला वेळ नाही आहे. कारण की ॲक्च्युली आम्हाला गावाला पण जायचं होतं आणि हे सगळं आवराआवरी करून हे कांदा भजी बनवून मी कधी घरी जाणार. त्यामुळे मी म्हणलं की आपण गावी गेल्यानंतर एक दिवस छान अशी भजी बनवूयात. आणि छान असा ह्यांना चहा दिला आणि असंच आजचा दिवस संपलेला आहे. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.